राज्यभरासह देशात गेल्या काही दिवसांपासून इंधनाचा तुटवडा पाहायला मिळतोय। राज्यात अनेक ठिकाणी काही पेट्रोल पंप बंद दिसतात, तर ज्या ठिकाणी पेट्रोल पंप सुरू आहेत त्या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। काही ठिकाणी तर पेट्रोल डिझेलसाठी हाणामारी देखील पाहायला मिळते। सरकार हळूहळू इंधन दरात वाढ करताना दिसतंय, मात्र अशी परिस्थिती सुरू असताना उद्योगांवर मात्र काय परिणाम होत आहेत? देशासह राज्यातील उद्योग बंद पडतायत, कामगारांच्या नोकऱ्या जातायत, निर्यात होतीये, सामान्य जनतेच्या खिशाला कात्री बसतीये। याबाबतचा हा सविस्तर व्हिडिओ। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। देशात इंधन तुटवडा वाढल्यापासून केंद्र सरकार हळूहळू पेट्रोलच्या किमतीत वाढ करताना दिसतंय। सध्या पुणे आणि मुंबईत पेट्रोलची किंमत 111 रुपयांच्या पार गेली आहे। जर इंधन तुटवडा वाढला तरी किंमत 120च्या पार जाण्याची शक्यता आहे। मात्र या इंधन तुटवड्याचा आणि इंधन दरवाढीचा मोठा फटका बसतोय तो उद्योगांना। इंधन दर वाढल्यानं वस्त्रोद्योग, रासायनिक उद्योग, सिमेंट, अभियांत्रिकी, वाहतूक उद्योग यांच्यावर परिणाम होणारच की, आणि तो झालाही। गुजरात आणि महाराष्ट्रातील उद्योगांनी डिझेल खर्चात 25% वाढ झाल्याचं सांगितलंय। कच्चा माल आणणं आणि तयार माल बाजारात पोहोचवणं महाग झालंय। मध्य पूर्वेतील तणावामुळे जहाज वाहतूक खर्च 40 ते 50% वाढल्याचं अहवालात नमूद आहे। मात्र मोठ्या कंपन्यांपेक्षा जास्त फटका लहान उद्योगांना बसताना दिसतोय। लहान उद्योगांकडे मोठ्या कंपन्यांसारखा आर्थिक साठा नसतो, त्यामुळे वीज बिल, इंधन खर्च, बँक व्याज, कामगार पगार हे सर्व सांभाळणं कठीण होतं। इतर खर्च वाढल्यानं कंपन्यांचा नफा खूपच कमी झालाय। देशातील आणि राज्यातील सर्वच उद्योग बंद पडले नाहीयेत, मात्र अनेक छोटे उद्योग आणि डिझेलवर चालणारे कारखाने तात्पुरते का होईना पण बंद अवस्थेत आहेत। इंधन नसल्यानं काही व्यापाऱ्यांवर उद्योग बंद ठेवण्याची वेळ आली आहे। तुटवड्यामुळे आणि कच्चा माल मिळत नसल्यानं काही उद्योग तात्पुरते बंद पडलेत, तर काही ठिकाणी उत्पादन घेणं तोट्याचं ठरतंय। उद्योग सुरू असले तरी जागतिक पातळीवर भारतीय मालाची निर्यात मंदावली आहे। सागरी वाहतूक खर्च, आंतरराष्ट्रीय पातळीवर भूराजकीय तणावामुळे जहाजांचं भाडं कमालीचं वाढलंय। चीन, व्हिएतनाम आणि बांगलादेश यांसारख्या देशांच्या तुलनेत भारतीय उत्पादनांचा वाहतूक खर्च वाढल्यानं जागतिक बाजारात आपला माल महाग ठरतोय। त्यामुळे आंतरराष्ट्रीय खरेदीदार भारताऐवजी इतर देशांना ऑर्डर्स देत आहेत। त्यामुळे निर्यात कमी झाली आहे। आपला माल आपल्याच देशात पडून असल्याची माहिती आहे। कारखाने आणि काही उद्योग बंद पडल्यानं काही जणांच्या नोकऱ्या गेल्यात। प्रशासन कितीही म्हणत असलं की कुणाच्याही नोकऱ्या गेल्या नाहीत, मात्र इंधन तुटवड्यामुळे ज्या कंपन्या बंद पडल्यात त्या ठिकाणच्या कामगारांच्या नोकऱ्या गेल्यात की। काही कंपन्यांचा नफा घटल्यानं त्यांनी कामगारांमध्ये कपात केली आहे, त्यामुळे या कामगारांना देखील नोकरीवरून हात धुवावा लागलाय। कंत्राटी कंपन्यांनी देखील कामगारांची संख्या 10 ते 15% कमी केली आहे। ज्यांच्या नोकऱ्याच गेल्या नाहीत त्यांच्या पगारात कोणतीही वाढ झालेली नाहीये। त्यांना आहे तेवढ्याच पगारात काम करावं लागतंय। कामगारांना काम मिळण्याच्या बाबतीत सद्यस्थिती खूपच चिंताजनक आणि आव्हानात्मक आहे। सर्वच कामगारांचं काम पूर्णपणे बंद पडलेलं नाही, परंतु कामाचं स्वरूप आणि कामाचे तास कमालीचे घटलेत। कारखान्यांचा उत्पादन खर्च वाढल्यानं आणि बाजारात मालाची मागणी कमी झाल्यानं उत्पादनाचा वेग मंदावलाय। पूर्वी जिथं कारखाने 24-24 तास चालायचे तिथं आता फक्त 1 किंवा 2 शिफ्ट सुरू आहेत। कामगारांना पूर्वी महिनाभर काम मिळायचं, तिथं आता आठवड्यातून केवळ 3 ते 4 दिवसच काम दिलं जातंय। म्हणजेच काम मिळतंय पण ते अपुरं आहे। सध्या बाजारात नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होणं थांबलंय। बांधकाम क्षेत्र, ऑटोमोबाईल आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांनी नवीन कामगार भरतीवर पूर्णपणे बंदी घातली आहे। त्यामुळे जे तरुण नवीन कामाच्या शोधात शहरांमध्ये येत आहेत त्यांना काम मिळणं आता कठीण झालंय। वीटभट्ट्या, कापड उद्योग, लघु उद्योग आणि हॉटेल व्यवसायातील कामगारांना रोजच्या रोज काम मिळण्यात अनिश्चितता निर्माण झाली आहे। मालकांकडे पुरेसं बजेट नसल्यानं ते कमीत कमी कामगारांमध्ये काम भागवून घेत आहेत। कामगारांना भेडसावणाऱ्या प्रमुख समस्या आणि प्रवास खर्चाचा बोजा वाढलाय। शहरांमध्ये राहणाऱ्या कामगारांना लोकल बसेस किंवा स्वतःच्या दुचाकीनं कामावर जावं लागतंय। पेट्रोल, डिझेल आणि CNG वाढल्यानं वाहतूक खर्चही वाढलाय। अनेक कामगारांच्या पगारातील 15 ते 20% हिस्सा फक्त प्रवासावर खर्च होतोय। ओव्हरटाईम काम बंद झाल्यानं एकूण मासिक उत्पन्न घटलंय। स्थलांतर काम कमी झाल्यानं अनेक कंत्राटी कामगार शहरांमधून पुन्हा आपल्या गावी परततायत। कामगार गावी परतत असल्यानं उद्योगावर देखील परिणाम होतोय। कामगार मिळत नसल्यानं काही कंपन्यांमध्ये कामावर परिणाम होतोय। म्हणजे एकूणच काम मिळत नसल्यानं कामगारांना मोठा फटका बसतोय।
तर इंधन दरवाढ आणि इतर कारणांमुळे काही कंपन्या बंद झाल्यात. ज्या कंपन्या सुरू आहेत त्यांना उत्पादनासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. उत्पादनासाठी अधिक खर्च लागत असल्यानं त्यांनी वस्तूंच्या किमतीत वाढ केली आहे. या वाढीचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांना बसतोय. इंधन दरवाढीमुळे वाहतुकीचा खर्च वाढलाय. त्यामुळे भाजीपाला, फळे, दूध आणि अन्नधान्य यांची वाहतूक करणाऱ्या गाड्यांचं भाडं वाढल्यानं किरकोळ बाजारात सर्व वस्तू 10 ते 12% महागल्यात. सीएनजी आणि एलपीजीच्या किमती वाढल्यानं सामान्य कुटुंबांचा स्वयंपाकघराचा खर्च वाढलाय. जीवनावश्यक वस्तूंवर जास्त पैसे खर्च होत असल्यानं लोक कपडे, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर जास्त आवश्यक नसणाऱ्या वस्तूंवर खर्च करणं टाळतायत. त्यामुळे बाजारात एकूणच मागणी कमी झाली आहे, ज्याचा फटका पुन्हा उद्योगांनाच बसतोय. थोडक्यात सांगायचं तर ही एक साखळी आहे जी सध्या विस्कळीत झाली आहे. इंधन महागलं, वाहतूक महागली. वाहतूक महागली, उत्पादन खर्च वाढला. उत्पादन खर्च वाढला, कामगारांचं उत्पन्न घटलं. कामगारांचं उत्पन्न घटलं, जनतेसाठी वस्तू महागल्या. जनतेसाठी वस्तू महागल्या, बाजारातील मागणी कमी झाली. या एकूणच साखळीमुळे सध्या भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होताना दिसतोय, कारण ही साखळी आता विस्कळीत होतीये. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.